आणि दुसरी गोष्ट, आता मतदान जसं जवळ येत आहे तसं उमेदवारांकडून मतदारांना आता विविध आमिष दिले जातील, पैसे वाटप होतील. आज पत्रकही आपण काढलेलं आहे की लक्ष्मी आली घरात तिला परत कशाला करा असं आपण म्हणतो. एक प्रकारे मतदारांना आपण सुद्धा पैसे घेण्यास भाग पाडतात असं यातून दिसतंय. नाही, माझं निवडणूक आयोगाला सहकार्य करायची भूमिका आहे. काय त्याचं कारण असं आहे की या खासदारांकडे, आमदारांकडे किंवा लोकप्रतिनिधी असतात, यांच्याकडे आलेले पैसे काय कष्टाचे नाही. आम्ही दिलेल्या एका मतामुळे तुम्हाला अधिकार मिळाला. त्या अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही जो भ्रष्टाचार करता तर आमचा हक्क आहे. ते हक्काचं आंदोलन आहे. आमचा वाटा मागतो आम्ही. काय आम्ही कमी सांगायचं लोकांना हां, भ्रष्टाचार कधी होतो माझ्या हिशोबाने स्पष्ट केलं. मी जर तुमचे पैसे घेतले आणि तुम्हाला मत दिलं तर तुम्ही काही काम केलं तर भ्रष्टाचार आहे. पण मी तुमचे पैसे घेतले आणि डॉक्टर तुम्ही काम केलं तर भ्रष्टाचार काही कायद्यावर तरतूद नाही. त्यामुळे मी काय सांगतो का, तुम्हाला जास्त असं प्रामाणिक पाहिजे असं व्हा. काय हा समाज प्रबोधनाचा जो गोष्ट आहे, काय मतदार जागृतीची गोष्ट आहे. काय तुम्ही त्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहू नका. काय आणि पूर्वीच्या काही आम्हाला लहानपणी गोष्ट होती. काय एका दोन्ही दुधामध्ये पाणी टाकायचं काय आणि जो त्या सगळ्या गोष्टी बरोबर केल्या. रडत बसला. काय तुम्हाला एक जण आला, तुम्हाला क्यों बोला, थोड़ा मेरे सब पैसा मांगते, छोड़ना बोले पानी का पैसा पानी में गया. तसं आता पब्लिकचा पैसा पब्लिककडे आला. काय लक्षात, जसं रोजगाराचा हक्क आहे तसं पुढाऱ्यांनी कमवलेल्या संपत्तीवर आमचा हक्क आहे तो सिद्ध करायचा आंदोलन आहे. भामरेंच्या विरोधात आपण तिसरी आघाडी आपण स्थापन केली आहे आणि आपण एक उमेदवारही आपण त्या संदर्भात त्यांच्या विरोधात आपण देणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधले जे नाराज होते ते सुद्धा आपल्यासोबत होते, परंतु आता त्यांची नाराजी जी आहे ती आता दूर झालेली आहे आणि ते आता शोभा बच्चन यांचा प्रचार करणार आहे. अशा वेळेला आपला पाठिंबा महाविकास आघाडीला असेल की आपला स्वतंत्र उमेदवार आपण उभा करणार आहात? नाही, एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट 50% सत्य आहे. काय तर प्रचार करणारे असं म्हणाले तेव्हा राहुल गांधीला पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला एक खासदार पाठवायचा आहे. भाजप विरुद्ध विचारायला कोणी असू शकतो. आलं का लक्षात? तर तसं नाही. आणि तिसरी आघाडी मी स्थापन केली नाही आली, ती प्राथमिक अवस्थेत आहे. मी 1 तारखेला याच ठिकाणी या पद्धतीचं पुढचं धोरण काय असेल ते मी या ठिकाणी जाहीर करेन. बरं.